नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी SK शेख. माझी जिल्हा व सत्र न्यायालय यामध्ये निवड झालेली आहे. 2023-24मध्ये जी भरती TCSने घेतली होती त्या थ्रू माझी निवड झालेली आहे आणि मला पेपरमध्ये 30 पैकी 27.85 मार्क्स होते आणि माझा 13वा नंबर होता. तर मित्रांनो, शिपाई पदाबद्दल मला परिपूर्ण माहिती आहे, कारण मी ही एक्झाम स्वतः क्लिअर केल्यामुळे या सर्व गोष्टींचा मला अनुभव आहे. मी स्वतः पेपर दिलेला आहे, मी स्वतः मुलाखत दिलेली आहे, मी स्वतः चापल्य चाचणी दिलेली आहे. म्हणून मित्रांनो, माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. मुलाखत कशा पद्धतीने दिली जाते, चापल्य चाचणी कशा पद्धतीने दिली जाते, पेपरचा अभ्यास कसा केला जातो, ह्या सर्व गोष्टी मला अगदी डिटेलमध्ये माहिती आहे. आणि माझा एक अट्टाहास आहे की तुमच्यापर्यंत पण ह्या गोष्टी पोहोचल्या पाहिजे. यासाठी मित्रांनो, आपण या आपल्या CKO अकॅडमी यावर आपण अगदी फ्रीमध्ये या घटकाचा अभ्यास करणार आहोत. शिपाई या पदाचा आपण अगदी फ्रीमध्ये आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्व व्हिडिओज पाहायला मिळतील. यामध्ये आपण काय कोणकोणत्या गोष्टी शिकणार आहोत तर तुम्हाला सांगतो मित्रांनो. यामध्ये आपण जे मागील प्रश्नपत्रिका आहेत त्याचे स्पष्टीकरण तुम्हाला या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील. त्यासोबत मुलाखतीची परिपूर्ण तयारी तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील. सोबतच चापल्य चाचणी पण याच्याविषयी संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला अगदी फ्रीमध्ये या चॅनलवर पाहायला मिळतील मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक्स करा आणि या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा. जेणेकरून मित्रांनो, जर तुम्ही लाईक केलं, सबस्क्राईब केलं आणि व्हिडिओ शेअर केले तर मला शिकवण्यासाठी उत्साह येतो. चला तर मित्रांनो, आजचा आपला विषय आहे शिपाई पदाचं जे अभ्यासक्रम आहे तर त्याबद्दल माहिती सांगणार आहोत. त्यासोबतच मी स्वतः पेपर दिला होता तर माझा काय अनुभव होता, मी मुलाखत दिली होती तर माझा काय अनुभव होता मुलाखतीमध्ये, चापल्य चाचणी, या सर्व गोष्टीचा माझा अनुभव पण सोबत तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम आपण अभ्यासक्रम कसा आहे या एक्झामचा, म्हणजे जर तुम्हाला शिपाई व्हायचं असेल तर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीवर फोकस करावे लागेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला शिपाई व्हायचं असेल तर तुम्हाला तीन टप्पे आहेत. सर्वात प्रथम तुम्हाला पेपर क्लिअर करावा लागेल. आपला पेपर असतो 30 मार्क्सचा पेपर असतो मित्रांनो आपला 30 मार्क्सचा. मुलाखत असते 10 मार्क्सची, चापल्य चाचणी असते 10 मार्कची. तर मित्रांनो, एकूण गुण असतात 50. सर्वात प्रथम तुमचा पेपर होतो. या पेपरमध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळवावे लागतात, जेणेकरून आपली निवड चापल्य चाचणीसाठी होते आणि नंतर आपली निवड मुलाखतीसाठी होते. तर मित्रांनो, या जो पेपर आहे, पेपरमध्ये कोणकोणते विषय मोडतात, तर याचा अभ्यास कसा करायचा आणि यासाठी कोणते पुस्तक वापरायचे आहेत ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये परिपूर्ण अशी मार्गदर्शन करणार आहोत. तर मित्रांनो, आपण सर्वात प्रथम बघूया 30 मार्क्सची तयारी कशा प्रकारे करायची आहे. मित्रांनो, जो आपले 30 मार्क्स आहे, जो आपला पेपर होणार आहे त्यामध्ये आपल्याला 4 विषय इन्क्लूड आहेत. 4 विषयाची आपल्याला तयारी करावी लागेल. त्यामध्ये येतो GK, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण आणि गणित बुद्धिमत्ता. जे मागच्या प्रश्नपत्रिकाचा आपण अंदाज घेतला तर असं लक्षात येते की GKवर जास्त फोकस केलेला आहे. मित्रांनो, GKमध्ये 6 विषय मोडतात. एक तर चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, ह्या सर्व गोष्टी GSमध्ये मोडतात मित्रांनो. तर याच्यावर जास्त आपल्याला फोकस करायचा आहे. आणि मित्रांनो, आपण ज्या मागच्या प्रश्नपत्रिका आहेत त्यानुसार त्याचे स्पष्टीकरण पण आपण करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी फायदा होईल. त्यासोबत तुम्हाला मी हे पण शिकवणार आहे की कोणते टॉपिक्स महत्त्वाचे आहेत आणि ज्यावर तुम्हाला प्रश्न विचारू शकतात असे तुम्हाला टॉपिक काढून देणार आहे. त्यावर तुम्ही जास्तीत जास्त मेहनत करून
तो टॉपिक तयार केले तर तुम्हाला जास्त मार्क्स मिळतात. त्यासोबत आपल्याला मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण आणि गणित बुद्धिमत्ता यावर सुद्धा फोकस करायचा आहे. कारण गणित बुद्धिमत्तामध्ये मागच्या वेळेस एक प्रश्न विचारला होता. तर मित्रांनो, आपल्याला हे पण करावं लागेल. ओके, तर मी तुम्हाला पुस्तक सांगतो. तर मित्रांनो, जी केसाठी तुम्ही काय करा, तात्याचा ठोकळा असेल किंवा तात्याच्या ठोकळ्यासोबत आपल्याला जे मागील जे स्टेट बोर्ड आहेत, जे क्रमिक पुस्तके आहेत, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. कारण त्यातून जास्त प्रमाणात प्रश्न येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तात्याच्या ठोकळ्यासोबत आपल्याला जे क्रमिक पुस्तकं आहेत ते करून ठेवायची आहेत. आणि मराठीसाठी तुम्ही एक पुस्तक वापरा, बाळासाहेब शिंदे सरांचा. मराठीसाठी तुम्ही ते पुस्तक वापरू शकता. आणि इंग्रजी व्याकरणासाठी तुम्ही त्यांचंच पुस्तक आहे, तर बाळासाहेब शिंदे सरांचं ते पुस्तक वापरा. आणि गणित बुद्धिमत्तेसाठी तुम्ही एकतर सतीश वसे सरांचं किंवा सचिन ढवळे सर असेल यापैकी कोणतेही पुस्तक तुम्ही करू शकता. किंवा तुमच्यापाशी जे पुस्तक आहेत, अवेलेबल आहेत, त्यातूनच तुम्ही अगदी व्यवस्थित तयारी करा. परंतु मित्रांनो, जी केवर आपल्याला खूप फोकस करायचा आहे. जास्तीत जास्त प्रश्न विचारतात जी केवरून. तर जी के जे प्रश्न कशा पद्धतीने आले होते आणि मागच्या प्रश्नपत्रिका कशा होत्या ते पण तुम्हाला मी आपल्या या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. आता मित्रांनो, मी तुम्हाला सांगणार आहे माझा अनुभव, म्हणजे माझी चापल्य चाचणी कशी झाली होती, माझी मुलाखत कशी झाली होती आणि त्यातून मी काय शिकलो. आणि माझ्यासोबत जे विद्यार्थी होते ज्यांचं सिलेक्शन झालं नाही, त्यांनी काय चुका केल्या जेणेकरून त्यांचं नाव लिस्टमध्ये आलेलं नाही. आणि त्या चुका तुम्ही करू नये. तर ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, सर्वात प्रथम माझं पेपर झालं. TCSने एक्झाम घेतली होती, तर पेपर झालं. पेपरमध्ये मला 30 पैकी 27.85 मार्क्स मिळाले. आणि माझा 13वा नंबर, पेपरमध्ये 14वा नंबर होता. आणि जेव्हा मी नंतर मला चापल्य चाचणीसाठी बोलवण्यात आलं, तर मित्रांनो, चापल्य चाचणीसाठी मला जेव्हा बोलवण्यात आलं तर त्यामध्ये त्यांनी काय काय काम करून घेतलं होतं. तर आमच्याकडून साफसफाई करून घेतली होती. एक कोर्ट हॉलमध्ये नेलं होतं आम्हाला. आणि एक न्यायाधीश साहेब होते आमच्यासोबत आणि त्यांच्यासोबत एक शिपाई होता. आणि त्यांनी 10 जणांचं ग्रुप केलं होतं. आणि 10 जणांच्या ग्रुपसाठी एक न्यायाधीश साहेब होते. तर त्यांनी आम्हाला कोर्ट हॉलमध्ये नेलं आणि त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी साफसफाई करायला लावली. त्या ठिकाणी फरशी पुसणे, खिडक्या साफ करणे, पंखे साफ करणे, तसेच डायस वगैरे सगळं आमच्याकडून साफ करून घेतलं त्यांनी. आणि ते सर्व बारीकाईने निरीक्षण करत होते. कोण कशा पद्धतीने काम करत आहे त्यांचं बारीक लक्ष होतं मित्रांनो. आणि साफसफाई झाल्यानंतर 20-25 मिनिट 10-15-20 मिनटं त्यांनी आमची साफसफाई करून घेतली. त्यानंतर आम्हाला एकाएकाला रांगेमध्ये उभं केलं आणि पुकारायला लावलं. त्याने एक आमच्याकडे बोर्ड दिला होता. त्यातून सांगितलं की हे नाव पुकारायचं आहे. म्हणजे त्यांच्याकडे एक बोर्ड होता आणि आमच्याकडे ते बोर्ड होता. त्यांनी सांगितलं की 5 नंबरचं नाव पुकारा. तर 5 नंबरचं नाव म्हणजे अशा प्रकारे त्यांनी आम्हाला पुकारायला लावलं. त्यानंतर एक टास्क दिला होता मित्रांनो. तर टास्कमध्ये असं दिलं होतं की एक हॉलमध्ये आम्हाला नेलं आणि त्यामध्ये एक मोठा टेबल ठेवला आणि त्यामध्ये अगदी वेगवेगळ्या वस्तू ठेवल्या, जसं की पेन, खोडरबर, पेन्सिल, फाईल, कॅलेंडर, अशा वेगवेगळ्या गोष्टी ठेवल्या. आणि हॉलमध्ये जाण्याअगोदर त्यांनी आम्हाला एक फोटो दाखवला आणि त्यांनी दाखवलं की त्या टेबलचा फोटो दाखवला की ह्या फोटोमध्ये ज्या प्रकारे वस्तू मांडलेल्या आहेत, ज्या ठिकाणी वस्तू ठेवलेल्या आहेत त्याच ठिकाणी टेबलवर ठेवलेल्या आहेत. जशाच तसे वस्तू तुम्हाला परत मांडायचे आहे. आम्हाला फोटो 2 मिनिट दाखवण्यात आला आणि त्यानंतर 5 मिनिटाचा वेळ देण्यात आला की 5 मिनिटामध्ये तुम्ही ज्या फोटोमध्ये जशा प्रकारे वस्तू ठेवल्या होत्या तसं तुम्ही ठेवायचे आहेत असे त्यांनी सांगितले. तर आम्हाला हॉलमध्ये नेलं. मी हॉलमध्ये गेलो आणि 5 मिनिटं त्यांनी टायमर लावलेला होता. त्या अगोदर माझ्या लक्षात होतं, मी एकदम व्यवस्थित फोटो बघितला होता आणि कोणकोणत्या गोष्टी कशा ठेवलेल्या आहेत ह्याचं मी वारंवार माझ्या माइंडमध्ये मी क्लिअर करत होतो. म्हणजे माइंडमध्ये परत त्याच गोष्टी डोळे बंद करून आठवत होतो की हां, पेन्सिल या साईडला होती, खोडरबर त्या साईडला होता आणि मार्कर त्या साईडला ठेवलेला होता. तर अशा गोष्टी मी म्हणजे
सर्वात प्रथम त्यांनी काय केलं, आम्हाला 10 जणांना एक एक वेळेस फोटो दाखवले. असं नाही की फक्त फोटो दाखवले आत्ताच आणि जस्टच हॉलमध्ये नेलं, असं नाही. तर त्यांनी 10 जणांना एक एक करून 2-2 मिनटं 2-2 मिनटं फोटो द्यायला दाखवली आणि नंतर मग कोर्ट हॉलमध्ये म्हणजे त्या हॉलमध्ये नेलं, ज्या ठिकाणी टेबल ठेवला होता, म्हणजे जेणेकरून थोडंसं तुम्हाला म्हणजे जवळपास 10-15 सर्वांना फोटो दाखवेपर्यंत 10 ते 20 मिनिट 10-15 मिनिट झाले होते. तर 10-15 मिनिटानंतर मला कोर्ट हॉलमध्ये पाठवलं, परंतु मी 10-15 मिनिटं इकडे तिकडे बघितलं बसत नव्हतो. तर मी आठवत होतो की मी फोटोमध्ये कोणती वस्तू कुठल्या ठिकाणी बघितली होती आणि फाईल कशा होत्या बांधलेल्या, या सर्व गोष्टी मी आठवत होतो. परत माझ्या माइंडमध्ये ते रिकॉल करत होतो, जेणेकरून मला तिथं गेल्यावर मला काहीही प्रॉब्लेम झाला नाही. मी अगदी व्यवस्थित वस्तू ठेवल्या होत्या आणि अशा पद्धतीने मित्रांनो माझा तो टास्क कंप्लीट झाला. तर आणि मित्रांनो अशा प्रकारे चापल्य चाचणी माझी झाली. आता मी तुम्हाला मुलाखत माझी कशी झाली ते सांगणार आहे. पण मित्रांनो चापल्य चाचणीमध्ये काय चुका केल्या होत्या विद्यार्थ्यांनी ते पण मी तुम्हाला अगदी आपण सांगणार आहोत. तुम्ही आपल्या या चॅनलवर व्हिडिओ पाहत राहा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण एवढे डिटेलमध्ये आणि एवढा अनुभव तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. तर मित्रांनो तुमचं काम फक्त एकच आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचवणे. आता मित्रांनो मी माझी मुलाखत कशी झाली होती ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर मित्रांनो माझी मुलाखत काय झाली होती आणि माझ्या मुलाखतीमध्ये काय प्रश्न विचारले होते ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो आता आमचा 10 जणांचा ग्रुपच केला होता, तोच ग्रुप होता जो चापल्य चाचणीला होता. हे ग्रुप केला होता आणि त्यानंतर मित्रांनो आम्हाला एक करून जे इंटरव्ह्यूचं पॅनल आहे त्यांच्यासमोर आम्हाला पाठवण्यात आलं. इंटरव्ह्यूच्या पॅनलमध्ये CGM होते, PDG होते आणि इतर 3 न्यायाधीश होते मित्रांनो. तर मित्रांनो अशा PDG जे आहे सेंटरमध्ये बसलेले होते, त्यांच्या शेजारी CGM असे वेगवेगळे जे न्यायाधीश साहेब बसलेले होते. आणि मी कोर्ट हॉलमध्ये दरवाजा उघडला आणि आत गेलो आणि मी म्हटलं सर उभं राहिलो आणि नमस्कार म्हटलं, सर्वांना नमस्कार केला आणि ते स्वतः म्हटले बसा. नंतर मी खुर्चीवर बसलो मित्रांनो आणि त्यांनी मला माझा पहिला प्रश्न विचारला की तुमचं नाव काय आहे. तर मी माझं पूर्ण नाव सांगितलं, त्यानंतर विचारलं की तुमचं गाव काय आहे, गाव कोणतं आहे. मी माझं गाव सांगितलं. त्यानंतर ते म्हटले तुमचं शिक्षण काय झालेलं आहे. मी माझं शिक्षण सांगितलं आणि त्यानंतर ते म्हटले त्यानंतर म्हटले तुम्हाला महाराष्ट्राबद्दल माहिती आहे का. तर मी म्हटलं आहे साहेब, महाराष्ट्राबद्दल मला माहिती आहे. तर त्यांचा पुढचा प्रश्न होता, तर सांगा म्हणे कोकणामध्ये कोणकोणते जिल्हे मोडतात. तर मी सांगितलं साहेब म्हटलं कोकणामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ह्या सर्व जिल्हे मोडतात. तर साहेब म्हणले ठीक आहे म्हणले, तुम्हाला हे माहीत नाही का म्हणे मुंबई पण त्याच्यामध्ये आहे. मी म्हटलं सॉरी साहेब मला माहिती नाही. तर ठीक आहे म्हणे मुंबई पण त्याच्यामध्ये आहे, लक्षात ठेवा. आणि पुढचा मग आमच्या जिल्ह्याविषयी त्यांनी माहिती विचारली की तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणती दर्गा फेमस आहे आणि त्याचा उरूस कधी भरतो, ह्या सर्व गोष्टी त्यांनी विचारल्या. मी अगदी व्यवस्थित उत्तर दिलं आणि नंतर चालू घडामोडीवर प्रश्न विचारले की त्यावेळेस त्यावेळेस निवडणुका होत्या. तर त्यावेळेस त्यांनी प्रश्न विचारला होता की खडगे हे कोण आहे. तर मित्रांनो असं नसतं की सर्वच प्रश्नाचे उत्तर आपल्याला आलं पाहिजे. तर आणि आपण प्रत्येकजण घाबरत असतो, पण थोडंसं कॉन्फिडन्स ठेवून आणि जास्त घाबरायचं नाही मित्रांनो. आपण अगदी परिपूर्ण तयारी करून घेणार आहोत, त्याबद्दल तुम्ही निश्चित राहा. मी तुम्हाला अजून काही आयडिया पण देणार आहे की मुलाखतीला तुमचं एकदम परफेक्ट कसं होईल, त्या सर्व गोष्टी आपण बोलणार आहोत. तर माझ्याकडून काय चूक झाली होती आणि ते किती मोठा एक जोक झाला होता, तर ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता मित्रांनो CGMने प्रश्न विचारला की खडगे हे कोण आहेत. तर मी इंटरव्ह्यूच्या शेवटच्या टप्प्यामध्ये होतो. मी थोडासा खुश होतो आतल्या आत की माझा इंटरव्ह्यू चांगल्या प्रकारे झालेला आहे, त्यामुळे मी थोडासा फोकस कमी केला होता. तर मित्रांनो फोकस कमी केला असल्यामुळे त्यांचा पुढचा प्रश्न आला की खडगे हे कोण आहेत. तर मी थोडंसं कन्फ्यूज झालो. मी म्हणलं खडगे हे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, पण मी चुकून काय म्हटलो की खडगे हे काँग्रेसचे खडगे हे एक मिनिट
मी म्हणलं सर खडगे हे उपराष्ट्रपती आहेत. तर माझं उत्तर ऐकून त्यांचं एक्सप्रेशन होतं, त्यांनी सांगितलं खडगे हे उपराष्ट्रपती आहे, असे ते जोरात बोलले. तर माझ्या लक्षात आलं की काहीतरी आपण चुकतंय, आपल्याला काहीतरी चुकतंय. तर तेव्हाच मला क्लिक झालं की अरे आपलं काहीतरी चुकतंय. तर मला माहिती होतं. तर मी सांगितलं सर सॉरी म्हटलं सर, खडगे हे उपराष्ट्रपती नसून खडगे हे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. तर मित्रांनो असं मी म्हटलो. तर त्यांच्या असं लक्षात आलं की न सांगता फक्त एक्सप्रेशनवरून त्याला कळलेलं आहे की काहीतरी चुकते आणि सर्वजणांच्या चेहऱ्यावर छोटी स्माईल आली होती मित्रांनो. तर अशा प्रकारे माझी छोटीशी एक चूक झाली होती. आणि मला असं नाही की मित्रांनो सर्वच प्रश्न आले असं नाही, 2-3-4 प्रश्न मला नव्हते आले. तर मी त्यांना नम्रपणे सांगितलं की सॉरी सर, मला याबद्दल माहिती नाही आहे. आता नंतर मित्रांनो आता तुम्ही पण इंटरव्ह्यूची तयारी म्हणजे मुलाखतीची तयारी कशा प्रकारे केली पाहिजे मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात प्रथम कपडे कसे घालायचे, एक नॉर्मल ड्रेस तुम्हाला घालायचा आहे मित्रांनो. इंटरव्ह्यूला जात असताना जास्त हेवी नाही, नॉर्मल शर्ट आणि पॅन्ट. आणि मित्रांनो तुम्ही कशा पद्धतीने बसता, कशा पद्धतीने बोलता, कशा पद्धतीने चालता, ह्या सर्व गोष्टी ऑब्झर्व केल्या जातात. तुमचा कॉन्फिडन्स चेक केला जातो. त्यासाठी मित्रांनो घाबरायचं नाही. आणि तुमची बॉडी लँग्वेज चेक केली जाते. तर मित्रांनो ह्या सर्व गोष्टी आपण अगदी डिटेलमध्ये आपल्या या यूट्यूब चॅनलवर अगदी फ्रीमध्ये तुम्हाला शिकवणार आहोत, कोणत्याही प्रकारचे चार्जेस न घेता. कारण मला तुमच्या अडचणी माहिती आहेत, मी पण तुमच्यातला एक आहे. त्यामुळे मला मित्रांनो, आणि दुसरी गोष्ट मला शिकवण्याची खूप आवड आहे पहिल्यापासूनच. तर मित्रांनो त्यासाठी मी तुम्हाला हे अगदी फ्रीमध्ये ह्या सर्व गोष्टी शिकवत आहे, जेणेकरून माझ्याकडून काहीतरी समाजाला काहीतरी फायदा झाला पाहिजे. हे माझी थीम आहे. हे माझा उद्देश आहे मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो फक्त तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे शेअर करा, जेणेकरून विद्यार्थ्यांना खूप याचा फायदा होणार आहे मित्रांनो. कारण एक मार्क्सने सुद्धा रिझल्ट जातात. आणि मित्रांनो आम्ही स्वतः डोळ्यानं बघितलेलं आहे की 25 पॉईंटने रिझल्ट गेलेला आहे आमच्यासोबतचे. तर त्यांना काय वाटत असेल मित्रांनो, हे थोडंसं लक्षात घ्यावा. आपल्यासाठी एक मार्क महत्त्वाचा आहे मित्रांनो. 20 मार्क म्हणजे 10 मार्क मुलाखत, 10 मार्क आपली चाचणीचे खूप महत्त्वाचे आहे. आणि याबद्दल जास्त मार्गदर्शन कोणी करत नाही, फक्त बॅचेस येतात, शिकवतात तुम्हाला, पण ह्या सर्व गोष्टी तुम्हाला सांगत नाहीत. मी स्वतः अनुभवलेल्या गोष्टी आहेत, मी स्वतः केलेल्या आहेत. त्यामुळे मला जास्त नॉलेज आहे. आणि विद्यार्थ्यांच्या ज्या आमच्यासोबत जे आहोत त्यांची चुका पण माहिती आहे. ह्या सर्व गोष्टी मित्रांनो तुम्हाला मी सांगणार आहे. फक्त मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. हेच माझं गुरुदक्षिणा आहे मित्रांनो. थँक्यू फॉर वॉचिंग.